इराणची राजधानी तेहरानमध्ये घडत असलेलं वास्तव भीषण आहे. इस्रायल आणि अमेरिकेनं इराणच्या तेल साठ्यांवर केलेले हल्ले केवळ युद्धाचा भाग आहेत की हा एक मोठा पर्यावरणीय गुन्हा आहे? आणि या सगळ्यात इराणच्या मुक्तीच्या नावाखाली सामान्य नागरिकांचा बळी का दिला जातोय? आजच्या व्हायरल इनसाइड स्टोरीमध्ये याच पडद्यामागच्या धक्कादायक गोष्टींचा आपण खुलासा करणार आहोत. तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात आधी समजून घेऊया की इराणमध्ये नक्की चाललंय काय. कारण 28 फेब्रुवारीला अयातुल्ला अली खमेनी यांच्या मृत्यूनंतर इराणच्या असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्सने 56 वर्षांच्या मोजतबा खमेनी यांची नवीन सर्वोच्च नेता म्हणून निवड केली. आणि विशेष म्हणजे 1979च्या क्रांतीनंतर पहिल्यांदाच इराणमध्ये सत्ता ही वडिलांकडून मुलाकडे गेली. पण ही निवड अमेरिकेला मान्य नाही. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तर उघडपणे सांगितलंय की आमच्या संमतीशिवाय हा नेता टिकणार नाही. ट्रम्प यांचा MIGA म्हणजेच मेक इराण ग्रेट अगेन हा अजेंडा नक्की काय? ते इराणला लोकशाहीकडे नेत आहेत की केवळ स्वतःच्या पसंतीचा नेता बसू पाहत आहेत? आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर. 7 मार्चच्या रात्री इस्रायलनं तेहरानमधील मुख्य तेल साठ्यांना लक्ष्य केलं. या स्फोटांमुळे वातावरणात इतके विषारी वायू पसरलेत की तेहरानमध्ये आज चक्क ॲसिड रेन म्हणजेच आम्लयुक्त पाऊस पडतोय. शास्त्रज्ञांच्या मते या पावसाचा pH 4.0 ते 4.4 पर्यंत घसरला. सामान्य पावसाचा pH हा 5.6 असतो. याचा अर्थ हा पाऊस तुमच्या त्वचेला आणि फुफ्फुसांना गंभीर इजा करू शकतो. इराणच्या रेड क्रेसेंट सोसायटीनं लोकांना घराबाहेर न पडण्याचा इशारा दिलाय. पण विचार करा, ज्यांच्याकडे मास्क नाही आहेत किंवा ज्यांना कामावर जाण्याशिवाय पर्याय नाही आहे, त्या सामान्य नागरिकांनी काय करायचं? इराणमधील डॉक्टर चेतावणी देत आहेत की PM 2.5 कणांमुळे कर्करोग आणि हृदयरोगाचा धोका अनेक पटींनी वाढलाय. इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणतात की इराणला मुक्त करण्यासाठी ते लढतायत. पण मित्रांनो, प्रश्न असा पडतो की जर लढाई केवळ सरकारशी होती तर सामान्य लोकांच्या पिण्याच्या पाण्याचे प्रकल्प का फोडले जातात? बहरीन आणि इराणमधील पाणी पुरवठा विस्कळीत झालाय. इराण सरकारनं याला इंटेन्शनल केमिकल वॉरफेअर म्हणजे जाणीवपूर्वक केलेलं रासायनिक युद्ध म्हटलंय. जेव्हा तुम्ही एखाद्या शहरात श्वास घेणं अशक्य करून टाकता तेव्हा त्याला मुक्ती म्हणायचं की विनाश? मित्रांनो, हे युद्ध केवळ सीमेवरचं राहिलं नसून ते आता लोकांच्या घराघरात आणि फुफ्फुसापर्यंत देखील पोहोचलंय. एका बाजूला सत्तेची हाव आणि दुसरीकडे निसर्गाचा आणि मानवी आरोग्याचा होणारा हा ऱ्हास. याला जबाबदार नक्की कोण आहे? लोकशाहीच्या नावाखाली होणारे हे हल्ले तुम्हाला न्याय्य वाटतात का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून हे युद्धाचं भीषण वास्तव जगासमोर येईल. आणि आमचा हा प्रयत्न आवडला असल्यास व्हायरल कारभारला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.